भविष्यात मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील 32 गावांमध्ये आपण जाणीवपूर्वक नियोजन करून कोट्यावधी रुपयांची विकास कामं केली आहेत। जी कामं राहिली आहेत त्याचे योग्य नियोजन करून ती पुढील काळात पूर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली। काँग्रेस बळकटीकरण व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार कानडे यांच्या जनसंवाद दौऱ्यात राहुरी तालुक्यातील मांजरे टाकळी मिया तसेच राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा या गावातील बूथ कमिटी सदस्य, ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते। श्रीरामपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक, उद्योजक अंकुश कानडे, अमृत काका धुमाळ, माजी सभापती वेणुनाथ कोतकर, अनिल बिडे, नानासाहेब रेवाळे, शामराव निमसे, सुखदेव मुसमाळे, चांगदेव घुलप आदींसह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले, राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या वारंवार अडचणी येत असल्याने या परिसरात बस स्टेशन उभारण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली होती। त्यासाठी आपण तत्कालीन ऊर्जा मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून वांजुळपोई येथे सबस्टेशन मंजूर केलं। यामुळे या भागातील शेतकऱ्यांची विजेची अडचण दूर झाली आहे। गेली 5 वर्ष तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण जाणीवपूर्वक नियोजन करून ही कामं दर्जेदार होण्यासाठी विशेष प्रयत्न केले। तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, महिला व तरुणांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष देऊन त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत। यासह जलजीवन योजना, तलाठी कार्यालय, बस स्थानक, शाळांना LFD, गावागावात व्यायाम साहित्य दिलं। भविष्यात अजूनही पुष्कळ कामं करायची आहे। केंद्र व राज्य सरकारने सर्व वस्तूंना GST लावून महागाईचा आगडोंब भडकवला। नोटबंदीचा निर्णय केला, त्यात सर्वात जास्त त्रास गरीब माणसांना झाला। त्यात शेतकरी, कष्टकरी, मजूर भरडला गेला। राज्यातील सरकारला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत नाहीत, व्यापारी दुकानदारांचे दुःख माहीत नाहीत। हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीका करून या गोष्टी जनतेला समजायला हव्यात, यासाठी हा संवाद दौरा असल्याचं ते म्हणाले। यावेळी मांजरीच्या सरपंच लता आंबेडकर, अण्णासाहेब विटनोर, अशोक विटनोर, कोंडीराम विटनोर, जालिंदर पिसे, रावसाहेब भगत, गोरख विटनोर, बाबू विटनोर, केशव बाचकर, धोंडीभाऊ बाचकर, नारायणराव टेकाळे, अनिल बिडकर, अण्णाप्पा भगत, सोपान भगत, गोलपसर, अजय खिलारी, अशोक खुरुत, गोवर्धन शेटे, वसंत कदम, अरुण ढूस, अनिल चव्हाण, बबनराव कदम, दत्ताप्पा कडू, सुधाकर कराळे, दत्तात्रय मुसमाडे, बबनराव मुसमाडे, दीपक पठारे, नंदू लहारे, गीताराम बर्डे, संजय वाळुंज, ललित चोरडिया, शरद काळे, संदीप पठारे, राहुल महांकाळ, संजय लाटे, दिनकर आढाव, नितीन वाळके, शरद संसारे, राकेश संसारे, विलास संसारे, अमोल मुसमाडे, अतुल थोरात, मदिना शेख, राजू गायकवाड, जुगल गोसावी, बाळासाहेब सगळगिळे, ज्ञानदेव चौथे, शंकर निमसे, संजय करपे, उत्तम निमसे, रावसाहेब निमसे, सुधाकर शिंदे आदींसह शेतकरी, ग्रामस्थ तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कसा घेता येईल याची एक व्यवस्था त्यांच्या हातात असलेल्या आयात निर्यात धोरणाच्या रूपाने निर्माण केली। खरं तर त्यांचे डावपेच त्याच्याही पुढचे होते। मोदीचं सरकार दिल्लीत आल्याबरोबर शेतकरी आणि शेती विरोधातले 3 काळे कायदे आले। एका कायद्यानं शेतकऱ्याची शेती भांडवलदारांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करता येईल त्याची अनुमती होती। दुसऱ्या कायद्यात शेतकरी त्याचा माल ज्या बाजार समित्यांमधून विकतो आहे त्याऐवजी त्याला कुठेही माल विकता येईल, कुणालाही विकता येईल असं सवलत देणारं धोरण होतं। आणि तिसऱ्यामध्ये गोरगरिबांना जे 2 वेळचं जेवण लागतं त्याच्यासाठी म्हणून अन्नधान्य जे इसेन्शियल कमोडिटीमध्ये टाकलेलं आहे ते धनधान्य इसेन्शियल कमोडिटीमधून काढून ओपन करणारा तो कायदा होता। मोदीने राक्षसी बहुमताच्या बळावर 3ही कायदे मंजूर केले आणि आपल्या भांडवलदार मित्रांना सांगितलं, आता तुम्ही मुक्त आहात, या देशातील साऱ्या शेतकऱ्यांचा माल